Hello student, Minate madam. Students, today we have to see practice set 2.1. We seen already first, second and third example in last video lecture. Today we have to see question number 4 and question number 5th and 6th. Now let us see the question number 4. Question number 4 is determine whether the value given against each of the quadratic equation are the roots of the equation. आपल्याला क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलंय की आपल्याला एक इक्वेशन दिलंय क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या साठी काही आपल्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि आपल्याला शोधायला सांगितलंय की ह्या ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूज ह्या इक्वेशनच्या रूट आहे की नाही हे आपल्याला शोधायला सांगितलंय. आता इक्वेशनचा रूट त्या व्हॅल्यू कधी असतील जर आपण ती व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली आणि इक्वेशनच्या दोन्ही साईड जर सारख्या आल्या तर ती व्हॅल्यू त्या इक्वेशनचा रूट असतो आणि जर दोन्ही बाजू सारख्या नाही आल्या तर ती व्हॅल्यू त्या इक्वेशनचा रूट नसतो. हे लक्षात ठेवा. आता पहिल्यांदा आपण बघूया इक्वेशन कुठलं आहे. x² + 4x - 5 = 0. आता x² + 4x - 5 = 0 या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी x ची व्हॅल्यू दिलेली आहे 1 आणि -1. आता x ची व्हॅल्यू जी 1 आहे ती पहिल्यांदा आपण घेऊया. पुट द x = 1 इन इक्वेशन गिवन इक्वेशन. आता गिवन इक्वेशनमध्ये आपण टाकूया x म्हणजे 1. एक्सच्या जागेवर आपण 1 टाकलं. x² = 1² प्लस 4x. 4x म्हणजे 4 × x. 4 × x म्हणजे 4 × 1 मायनस 5. सॉल्व करूया. 1² मीन्स 1. 4 × 1 4 मायनस 5. 1 + 4 5. 5 - 5 0. इकडे इक्वेशनची राईट हँड साईड काय दिलेली 0 दिलेली म्हणजे x² + 4x - 5 = 0 आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजेच काय दोन्ही बाजू सेम आलेल्या आहेत आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो 1 इज द रूट ऑफ द इक्वेशन. 1 काय आहे या इक्वेशनचा रूट आहे. आता -1 सबस्टिट्यूट करूया. -1² x² + 4x - 5 पुट x = -1. एक्सची व्हॅल्यू -1 टाकली आपण. -1² प्लस 4x. 4x मीन्स 4 × -1 मायनस 5. -1² 1. नेहमी लक्षात ठेवा निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो त्यामुळे -1² + 1. 4 × -1 -4 कारण पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह हे निगेटिव्ह असतं त्यामुळे 4 × -1 हे मायनस 4 × -1 हे काय आलं -4 आलं. -5 ॲज इट इज. आता हे बघा -4 आणि -5 हे दोघं जण साईन सेम आहे यांची ॲडिशन होईल. ही ॲडिशन काय होईल -9 आणि ह्या -9 मधून हा 1 काय होईल मायनस होईल. 1 - 9 म्हणजे काय -8. -8 कुणाचं साईन दिलं आपण मोठ्या नंबरचं आणि म्हणून -8 आलं. 4 आणि 5 9. 9तून 1 गेला 8 आणि 8ला कुणाचं चिन्ह मोठ्या नंबरचं. आता इथे ॲन्सर काय आलं 0 आलं का नाही आलं. आपल्याला ॲन्सर 0 पाहिजे. ॲन्सर 0 आलेलं नाही आणि देअरफॉर -1 इज नॉट द रूट ऑफ द गिवन इक्वेशन. म्हणजे इथे ॲन्सर 0 आलं तर 1 इज द रूट ऑफ इक्वेशन. ॲन्सर 0 नाही आलं तर -1 इज नॉट द रूट ऑफ द गिवन इक्वेशन. सबस्टिट्यूट कशी करायची व्हॅल्यू आणि सॉल्व कशी करायची ह्या गोष्टी जरा नीट बघा आणि मग त्याच्यावरून आपण ठरवू शकतो. जर ॲन्सर 0 आलं तर रूट आहे नाही आलं तर रूट नाही. आता आपण सेकंड बघूया. फोर्थमध्ये सेकंड दिलंय 2m² - 5m = 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आणि mची व्हॅल्यू दिली आहे 2 आणि दुसरी व्हॅल्यू दिली 5/2. पहिल्यांदा आपण m = 2 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. ओके. आता बघा इथे
2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. आता पुट m इज इक्वल टू 2. आता इथे 2 जसाच्या तसा घ्यायचा. लक्षात घ्या 2m स्क्वेअर म्हणजे 2 इंटू एम स्क्वेअर असतं, मल्टिप्लिकेशन असतं या दोघांमध्ये. आणि म्हणून आपण इथं 2m स्क्वेअर, तर इथं लिहिलं 2 इंटू 2 स्क्वेअर, कारण एमची व्हॅल्यू काय आहे 2. 2 इंटू 2 स्क्वेअर मायनस 5m. 5m म्हणजे काय 5 इंटू 2. आता इथे 2 तसाच लिहूया. 2 स्क्वेअर लिहिला 4. इथे 5 इंटू 2 किती आलं 10 आलं, मायनस 10. 2 इंटू 4 8 याला 8 मायनस 10. 8 मधनं 10 मायनस केले तर 2 येईल आन्सर, आणि मोठ्या नंबरचं साईन म्हणजे मायनस. हे 0 आलं का, इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर m इज इक्वल टू 2 इज नॉट रूट ऑफ 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. म्हणजे हा 2 हा या इक्वेशनचा रूट नाही. आता आपण 5/2 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. इक्वेशन काय आहे 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. पुट m इज इक्वल टू 5/2. आता 2 ॲज इट इज घ्या, इंटू mची व्हॅल्यू टाकायची 5/2. 5/2चं काय टाकायचं स्क्वेअर. 2 इंटू 5/2 स्क्वेअर मायनस 5m म्हणजेच काय 5 इंटू 5/2. एमची व्हॅल्यू आपण 5/2 टाकली. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की एमच्या जागेवर आपण 5/2 लिहायचं आहे दोन्ही वेळेस. आता हे सॉल्व करूया. पहिल्यांदा याचा स्क्वेअर करू. 2 ॲज इट इज, 5चा स्क्वेअर 25, 2चा स्क्वेअर 4, म्हणजे आलं हे 2 इंटू 25/4 मायनस 5 ॲज इट इज, हे 5/2 लिहिलं आपण इथं. 5 इंटू 5/2 घेतलं हे. आता इथे हा 2 गेला, ह्या 2ला ह्या 4नी डिव्हाइड करूया आपण. 2 बे 1 बे आणि बेदुने 4. 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे इथे काय आलं 1 आलं आणि इथे काय आलं 2 आलं. मग इथे आलं 25/2. 25/2 हे आलं असं. आणि हे काय आलं 5 इंटू 5 म्हणजे 25/2. हे पण 25/2 आलं. म्हणजे इकडे आलं 25/2 मायनस 25/2, म्हणजे हे काय झालं कॅन्सल, इथे आलं 0. म्हणजे आपण एमची व्हॅल्यू जर 5/2 घेतली तर इक्वेशनची व्हॅल्यू काय ते 0 येते. म्हणजे हा 5/2 काय झाला या इक्वेशनचा रूट झाला. देअरफॉर 5/2 इज द रूट ऑफ द इक्वेशन 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. समजलं तुम्हाला. जर उत्तर 0 आलं तर रूट, उत्तर जर 0 आलं तर रूट आहे, उत्तर जर 0 नाही आलं तर रूट नाही. आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघूया. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे. ह्या इक्वेशनमध्ये एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट जो आहे तो के दिलेला आहे, म्हणजे अननोन येतो, आपल्याला माहिती नाही येतो, अननोन नंबर आहे. पण इथे काय तुम्हाला माहिती दिली की हा जो इक्वेशन आहे ह्या इक्वेशनचं रूट तुम्हाला 3 दिलेलं आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू 3 घेतलं तर याची किंमत काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजेच इथे तुम्हाला केची किंमत शोधून काढायची. फाइंड के इफ एक्स इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन. म्हणजे या इक्वेशनचं रूट 3 आहे. आणि मग आपण जर ह्या इक्वेशनचं रूट 3 असेल तर आपण काय करू शकतो, तर ह्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 3 घ्यायची आणि इक्वेशन 0 घ्यायचं. मग आता आपण एक्सची व्हॅल्यू 3 घेऊया. के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. के ॲज इट इज, एक्सची व्हॅल्यू 3, 3चा स्क्वेअर मायनस 10x म्हणजेच मायनस 10 इंटू 3 प्लस 3 ॲज इट इज. आता हे 3चा स्क्वेअर किती 9, मग हे काय आलं 9k. 9k मायनस हे किती आलं 30, मायनस 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. आता मायनस 30 प्लस 3 काय झालं 27, मायनस 27 झालं. 9k मायनस 27 इज इक्वल टू 0. 27 इकडे आणला ह्या बाजूला, तो प्लस झाला. 9k इज इक्वल टू 27. मग हा 9 डिव्हाइड करा. k इज इक्वल टू 27/9 म्हणजे k इज इक्वल टू 3 आलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला इक्वेशनचा रूट दिलेला असतो तेव्हा काय करायचं, तो रूट ती किंमत इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची आणि इक्वेशन काय घ्यायचं 0 घ्यायचं. मग इक्वेशन 0 घ्यायचं, एक्सची किंमत टाकायची, मग त्यात जो अननोन नंबर असतो तो कॅल्क्युलेट करता करता आपोआप आपल्याला सापडतो तो. आता आपण 6th एक्झाम्पल बघूया.
वन ऑफ द रूट हे एक्झाम्पल सेम असंच आहे, फक्त इथे आपल्याला फ्रॅक्शनचं दिलेलं आहे एक्झाम्पल. वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन 5m² + 2m + k = 0 इज -7/5. म्हणजे हे जे इक्वेशन आहे 5m² + 2m + k = 0, याचं रूट आपल्याला -7/5 दिलं आहे. बघा, -7/5 इज अ रूट ऑफ 5m² + 2m + k = 0. आता आपण काय करतो, तर हे जे रूट आहे हे आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करतो. पुट m = -7/5. म्हणजे एमची व्हॅल्यू आपण इकडे काय घ्यायची, -7/5 घ्यायची. तर बघा 5 ॲज इट इज, m² म्हणजे कोण, -7/5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2m म्हणजे काय, 2 × -7/5 + k = 0. हां, आता हे सॉल्व करूया. आता इथं काय येणार आहे, हे इथे काय येणार आहे, -7/5 येणार आहे, -7/5² येणार आहे. इथे लिहून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, 5 × मायनसचा स्क्वेअर प्लस असतो, त्यामुळे इथे येणार आहे 49 अपॉनला काय येणार आहे 25. ओके, आणि इकडे काय येणार आहे, प्लस × मायनस येणार आहे -14/5 किंवा प्लस इथे मायनस, आणि इकडे येणार आहे प्लस के. ही इथली स्टेप ही अशी असणार आहे. आता इथे 5ने डिव्हाइड केलं तर इथे काय येईल, खाली येईल 5, इथे येईल 1, म्हणजे 49/5 इथे आलं आहे बघा, 49/5 प्लस इकडे काय -14/5 + k = 0. आता ह्या दोघांची आपण ॲडिशन केली. आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे का, a अपॉन b प्लस c अपॉन b. दोघांचा छेद सारखा असेल तर काय करतो आपण, डायरेक्ट यांची काय करतो, बेरीज, a + c अपॉन b. म्हणजे आता इथे बघा 49 आणि 49चा पण डिनॉमिनेटर 5 आहे, -40चा पण डिनॉमिनेटर काय आहे 5 आहे. मग डायरेक्ट त्यांची काय होईल, बेरीज, 49 - 14. 49मधनं 14 गेले किती, 35. मग हे आन्सर आलं 35/5. 35/5 + k = 0. आता इथे 7चा भाग जाईल, म्हणजे ते 5 × 7 = 35, म्हणजे ते 7 + k = 0 येईल. आता हा 7 इकडे आणल्यावर काय होईल, -7, म्हणजे के ची व्हॅल्यू काय आली, -7 आली. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. तर मुलांनो लक्षात ठेवा, हे जे एक्झाम्पल्स आहेत सबस्टिट्यूट करण्याचे, म्हणजे क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि 6, हे 3 एक्झाम्पल जे आहेत हे तुम्ही तुमच्या वहीत 3 वेळा सोडवायचे आहेत. आणि मला होमवर्क दाखवताना 3 वेळा मी ते चेक करणार आहे की तुम्ही 3 वेळा लिहिलेत का. कारण मुलांना हे सबस्टिट्यूशन करून ॲन्सर काढणं ह्याच्यात खूप चुका करतात मुलं, आणि ते लाईटली घेतात. आणि त्यामुळे, आणि यातले 1-2 उदाहरणं तर येतातच परीक्षेला साठी तर महत्त्वाचं आहेच, पण आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल काय असेल त्यात सुद्धा, आणि इतकं बेसिक आहे ते, जॉमेट्रीमध्ये पण आपल्याला हे सबस्टिट्यूशन बऱ्याचदा करावं लागतं. सबस्टिट्यूशन जर नाही आलं तर मग आपल्याला बरीचशी एक्झाम्पल येत नाही. त्यामुळे हे 3 एक्झाम्पल तुम्ही तुमच्या वहीमध्ये 3 वेळा सोडवायचे आणि मला दाखवायची आहे. ओके, तर आज आपण हा 2.1 प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेला आहे. मला होमवर्क तुम्ही करून दाखवा. पुढच्या लेक्चरमध्ये सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण बघणार आहोत. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.